महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्ताने साक्री व ठाणेर येथील ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला। साक्री येथे झालेल्या शिबिराचे उद्घाटन आमदार मंजुळाताई गावित तर ठाणेर येथील शिबिराचे उद्घाटन शिरपूरचे आमदार काशीरामजी पावरा यांच्या हस्ते झाले, तर धुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे अध्यक्षस्थानी होते। यावेळी आमदार सौ मंजुळाताई गावित यांनी नागरिकांशी संवाद साधत शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले। नियमित आरोग्य तपासणीमुळे गंभीर आजारांचे वेळेत निदान होऊन योग्य उपचार मिळू शकतात असेही त्यांनी सांगितले। तर शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथे झालेल्या शिबिरात आमदार काशीराम पावरा म्हणाले की नागरिकांनी अशा शिबिरांचा लाभ घेऊन आजारांवर उपचार करून घ्यावेत असे आवाहन केले। या शिबिरांना नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून लाभ घेतला। या शिबिरांमध्ये रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, स्त्रीरोग, बालरोग, दंत तपासणी, सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी, आवश्यक निदान चाचण्या, औषध उपचार, गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मार्गदर्शन, तसेच मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व इतर शासकीय आरोग्य योजनांची माहिती व लाभ नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला। या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी सांगितले की मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर अभियानांतर्गत जुलै महिन्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी अशाच प्रकारची आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत। या शिबिराचाही नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी केले। या शिबिरांमध्ये डॉक्टर प्रशांत शिंदे, डॉक्टर कन्हैयालाल अहिरराव, डॉक्टर कपिल देवांग, डॉक्टर राहुल देवरे, डॉक्टर अतुल देवरे आदी डॉक्टरांनी विविध आजारांची तपासणी करून रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सल्ला व उपचार यावर मार्गदर्शन केले। शिबिरातील काही रुग्णांवर पुढील उपचार जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत, तर काही रुग्णांवर उपचारही करण्यात आलेत। मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्ताने राज्यभर अशा प्रकारची शिबिर आयोजित करण्यात येत असून या शिबिरांसाठी लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे।